नमस्कार प्रेक्षकांनो, आजपर्यंत ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आज घडलेली आहे. तुम्हाला थंबनेलवरून कळलंच असेल, कारण आपण इतके दिवस म्हणत होतो की नाही आताही तसं होणार नाही, ते काहीतरी विचित्र आहे असं दाखवतील, पण नाही, फायनली घडलेलं आहे. ते म्हणजे रागिणीचा पर्दाफाश झालेला आहे. लाखात एक असा भाग आहे. भूमीने इतकी जबरदस्त खेळी खेळलेली आहे, त्या गोष्टीचा तुम्ही विचारही करू शकत नाही, कारण एवढ्या भयानक गोष्टी घडलेल्या असतात आणि त्या सगळ्यातून सगळे पुरावे भूमीने समोर आणून रागिणीचा ऐन कार्यक्रमात पुरस्कार सोहळ्यात बँड वाजवलेला असतो. अगदी वाजत गाजत जेलमध्ये पाठवणी केलेली आहे. त्याचबरोबर आजींनी रागिणीचं थोबाड फोडलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की घेऊन जाईला, कारण भूमीने जो डाव टाकलेला आहे तो इतका जबरदस्त आहे. कारण आकाशच्या जीवावर, भूमीच्या जीवावर, बाळाच्या जीवावर उडणाऱ्या या रागिणीला कसं मोकळं सोडावं. आपल्या सगळ्यांची इच्छा होती की ती रागिणी पकडली गेली पाहिजे. आजपर्यंत रागिणीने जे कांड केलेले आहेत त्या सगळ्या कारस्थानाचा उलगडा झाला पाहिजे आणि रागिणीला शिक्षा झाली पाहिजे. फायनली तो दिवस आलेला आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत आहे ते खूपच भयानक आहे आणि हा आनंद देणारा, मनाला समाधान देणारा भाग नक्की पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच यामध्ये खूपच आनंद वाटेल. इतके दिवस आपण पाहत होतो की रागिणीचा का पर्दाफाश होत नाही आहे, असं का होतं आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असायचे, पण फायनली आपल्याला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. आणि आजचा महा एपिसोड आहे तो खरंच महा एपिसोडच आहे आणि खूपच मनाला समाधान देणारा आहे. तर नक्कीच पहा. मलाही खूप आनंद झालेला आहे. हा भाग रेकॉर्ड करतानाही माझी उत्सुकता खूप वाढलेली आहे, पण आता मला लवकरात लवकर हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर इकडे भूमी आणि पारितोष त्या मोबाईल कंपनीच्या ऑफिसमध्ये आलेले असतात, पण इकडे अभिने भूमीच्या पार्टीवर गोल्डीला पाठवलेलं असतं आणि गोल्डीला ती सर्व माहिती मिळालेली असते. तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र भूमी आणि त्याचबरोबर पारितोष तिथे पोहोचलेले असतात आणि ते तिथं बोलत असतात. पण त्याचवेळी इकडे खूपच मजेशीर अशी गोष्ट घडत असते, ती म्हणजे रागिणीची एंट्री झालेली असते. रागिणी पुरस्कार सोहळ्याला पोहोचलेली असते आणि सोहळा आता सुरू होणार असतो. सगळे खूप खुश असतात. रागिणीचं खूप कौतुक केलं जात असतं, पण काय माहिती या रागिणीची याच मंडपातून, याच कार्यक्रमातून हकलपट्टी होणार आहे. ती पण जेलमध्ये तिला पाठवणार आहेत. पण हा आनंद जो तिच्या चेहऱ्यावर असतो तो इतका असतो ना, कारण तिला असं वाटत असतं की सगळं नष्ट करायचं आहे, आपण कोणालाही सोडायचं नाही आणि मला मोकळा श्वास घेत माझा हा पुरस्कार आहे तो आनंदाने स्वीकारायचा आहे, हे सगळं रागिणीच्या डोक्यात असतं. पण भूमीने रागिणीची वाट लावायची तयारी तर पूर्णपणेच केलेली असते. तिला सोडायचंच नाही अशा पद्धतीने भूमीने सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आणि इकडे पारितोष आणि भूमी यांना त्या मोबाईल कंपनीच्या ऑफिसमधून कॉल ते मिळालेला असतो आणि कोणाला कॉल गेला आहे त्याच्यावरती ते सगळं रेकॉर्डिंग पाठवलेलं असतं. आणि हे सगळं आता त्यांनी पारितोषच्या ओळखीने आणि गायकवाड साहेबांच्या मदतीने ते रेकॉर्डिंग सगळं मिळवलेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे भूमी आणि पारितोष ते फुटेज घेऊन, ते रेकॉर्डिंग घेऊन बाहेर आलेले असतात. पारितोषला भूमी म्हणते की चल आता आपल्याला गेलं पाहिजे. इकडे भूमी पारितोषला गाडी आणायला सांगते आणि त्याचवेळी प्रशांतला ती कॉल करते आणि म्हणते, प्रशांत तू पोचलायस ना तिथे? प्रशांत म्हणतो, हो ताई मी पोचलेलो आहे, लवकरात लवकर तू ये, कारण तू ये नाही तर खूप गरजेचं आहे, हे प्रशांतचं म्हणणं असतं. आणि मग भूमी प्रशांतची वाट बघत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की प्रशांत तिथं सगळी तयारी करून ठेव, कोणतीही गोष्ट कमी पडता कामा नये. साऊंड सिस्टीमची जी रूम आहे त्या रूममध्ये प्रशांत असतो, कारण टेक्निकली प्रशांत खूप स्ट्रॉंग आहे. त्याला या सर्व गोष्टी येत असतात. कारण हे सगळं जेव्हा आधी अथर्व भूमीला मदत करायचा, आपण आता अथर्वला जेव्हापासून कळलेलं आहे की भूमी माझ्या आईच्या विरोधात कांड करते, तेव्हापासून अथर्वने भूमीला मदत करणं बंद केलेलं असतं. आणि अथर्व तेवढा विश्वासाचा भूमीला वाटत नाही, म्हणून भूमी हे सगळं प्रशांत आणि त्याचबरोबर पारितोष या दोघांच्या मदतीने करत असते. प्रशांत आणि पारितोष भूमीला मदत करत असतात. तर
इकडे रागिणीची एंट्री झालेली आहे. रागिणीचा हातामध्ये बुके दिला जात असतो, तिचं स्वागत केलं जात असतं. रागिणी तर हवेत असते, कारण एवढा मोठा पुरस्कार सोहळा होणार आहे. मला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे. इंडियन असोसिएशनतर्फे बिझनेस वुमन ऑफ द इयर, बेस्ट बिझनेस वुमन ऑफ द इयर हा अवॉर्ड तिला मिळालेला असतो. हे सगळं खूप छान वाटत असतं. आणि मग अभिला ती म्हणत असते की अभि, लवकरात लवकर बघ, कारण मला ना मोकळा श्वास घेऊन हा पुरस्कार आनंद घ्यायचा आहे त्याचा. अभिला गोल्डीचा फोन आलेला असतो आणि रागिणी सांगते की तू जा, मी इथलं तोपर्यंत पाहते. असं म्हणत तिने अभिला जायला सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर अभि तिथून गेलेला असतो. परंतु इथे घडतंय मात्र वेगळंच. इथे सगळे खूप आनंदात आहेत. त्यांना कळतही नाही की नक्की काय काय होणार आहे. परंतु गोष्ट अशी इतकी भारी आहे की रागिणीची मात्र वाटच लागणार असते. इथे भूमी आता तो पुरावा घेऊन तिथे थांबलेली असते आणि जो रागिणीने पाठवलेला गोल्डी असतो तो भूमीवर लक्ष ठेवून असतो आणि तो गोल्डी सांगत असतो की अभिजित सर, ती भूमी एका मोबाईल शॉपमध्ये तिथं आलेली होती, मोबाईल कंपनीच्या दुकानात तिथं आलेली होती आणि तिच्या हातामध्ये एक पर्स आहे. असं काही मला खास वाटलेलं नाही, पण तिच्या हातामध्ये जी पर्स आहे ती पर्स मात्र ती खूपच जपून तिथे धरत आहे. तिला असं वाटत आहे की ती खूप महत्त्वाची आहे. हे सगळं तो सांगत असतो आणि त्याच वेळी भूमी तिथे ती पर्स घेऊन उभी असते. पारितोष गाडी आणण्यासाठी गेलेला असतो आणि इथेच घात होतो. तो गोल्डी गाडी घेऊन पुढे येतो, कारण गोल्डीला अभिने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही तिच्या हातातली ती पर्स हिसकावून घे आणि ती डिस्ट्रॉय करून टाक. आणि मग गोल्डी पुढे आलेला असतो आणि गोल्डी भूमीच्या हातातली ती पर्स हिसकावून घेऊन पळू लागतो. तर भूमी त्याच्या मागे पळत असते. भूमीला खूपच भीती वाटत असते. आता हातातोंडाशी आलेला घास आपल्या हातातून जाऊ नये एवढीच इच्छा भूमीची पण असते आणि त्याचबरोबर भूमी आता काळजी करत असते, कारण काहीही झालं तरीही ती पर्स सांभाळणं हे भूमीसाठी खूपच महत्त्वाचं होतं. भूमी आता त्या पर्ससाठी त्या माणसाच्या मागे पळत आहे. भूमी विचारही करत नाही की अरे हे काय होऊन बसलेलं आहे, कारण काहीही झालं तरीही भूमीला ती पर्स खूपच महत्त्वाची आहे आणि भूमी त्या पर्ससाठी तिथे त्याच्या मागे धावत आहे. तो गाडी घेऊन पुढे निघून गेलेला आहे आणि मग भूमी त्याच्या मागे तेवढ्यात पारितोष येतो आणि पारितोष बरोबर त्याला कॅप्चर करतो. पारितोषने तिथे येऊन ह्या गोष्टी तिथे त्याला पाडलेलं असतं. त्याच्या हातातून ती पर्स हिसकावून घेतलेली असते, पण तो माणूस ती पर्स फेकतो आणि पुन्हा पळू लागतो. जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र खूपच मोठी गोष्ट घडत असते. ती म्हणजे पारितोष त्याच्या मागे पळालेला असतो. ती पर्स पडलेली असते. ती पर्स मिळते. इकडून पारितोषने ती पर्स घ्यायची असते आणि तिकडून भूमी ती पर्स घेण्यासाठी पुढे येणार असते. पण घडतं मात्र वेगळंच. एक रिक्षा येते आणि त्या पर्सवरून जाते. आता पारितोष आणि भूमी या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं, कारण रिक्षा तर तिथून गेलेली असते आणि भूमी मात्र इकडे विचार करत असते की आता करायचं काय. पारितोषलाही काळजी वाटू लागते आणि मग पारितोष तिथे पाहत असतो आणि पारितोषला आता प्रश्न पडतो की भूमी, एवढं सगळं झालं, हातातोंडाशी आलेला घास गेलाय. तेव्हा भूमी पण घाबरलेली असते. ती पर्स उचलते, त्या पर्समधला तो पेनड्राईव्ह काढते आणि तो पेनड्राईव्ह मोडलेला असतो, कारण ती जी रिक्षा आहे ती त्या पर्सवरून गेलेली असते आणि हे सगळं अगदी विचित्र असं घडलेलं असतं. त्याचवेळी जो गोल्डी असतो त्याला कळतं की ह्यांच्याकडचा जो पुरावा होता तो नष्ट झालेला आहे आणि तेव्हा मात्र इकडे भूमी आणि पारितोष टेन्शनमध्ये असतात. तर इकडे भूमी आता परत तिकडे आलेली असते. इकडे रागिणीचं कर्तृत्व चालू असतं. रागिणीच्याबद्दल सगळ्या गोष्टी कळत असतात. पण अभिला एक गोष्ट महत्त्वाची कळते, ती म्हणजे की आपलं काम झालेलं आहे आणि भूमीच्या हातातली जी पर्स होती ती डिस्ट्रॉय झाली आहे. त्यातलं सामानही डिस्ट्रॉय झालेलं आहे. गोल्डीनं त्याचं काम केलेलं असतं, म्हणून अभि आता खुश होतो आणि अभि हे सर्व जेव्हा तिथे येऊन सांगू लागतो तेव्हा मात्र सगळ्यांनाच तिथे बरं वाटत असतं. त्याने रागिणीला तर नजरेतून खुणवलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की आता झालेलं आहे. रागिणी पण मोकळा श्वास घेण्यासाठी तिथे तयार झालेली असते आणि रागिणी हे सगळं स्वीकारत असते. त्याचवेळी आपल्याला इकडे रागिणीला खूप आनंद झालेला असतो, कारण फायनली हा जो पुरस्कार असतो तो रागिणीला मिळत असतो आणि तो पुरस्कार देताना तिचं खूप तिथे कौतुक केलं जात असतं. सांगितलं जात असतं की
या सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपलं अलिबाग पर्यटनासाठी प्रसिद्ध होतं, पण या रागिणी पटवर्धन आहेत यांच्यामुळं आपल्या अलिबागचा उंच शिखरावर पोचलेला आहे. औद्योगिक क्षेत्रातही तेवढीच मोठी तिथे धडाडी झालेली आहे हे याचं तिथं बोललं जात असतं. आणि मग रागिणीमुळेच हे सगळं झालेलं आहे हे तिथं बोललं जात असतं. म्हणजे रागिणी पटवर्धन यांच्यामुळेच हे पॉसिबल होऊ शकलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रात अलिबागचा ठसा उमटवणाऱ्या त्या एकमेव आहेत, त्यांच्यामुळंच हे पॉसिबल होऊ शकलेलं आहे हे जेव्हा तिथे सर्वांच्या समोर बोललं जात असतं. आणि मग रागिणीला तो पुरस्कार, ते सन्मानचिन्ह, ते सगळं तिथं दिलं जात असतं. रागिणीच्या हातामध्ये पहिल्यांदा ते बुके दिला जातो, त्यानंतर तिला शाल, श्रीफळ, त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी दिल्या जातात. आणि सगळेजण तिथे खूपच कौतुक करत असतात, कारण रागिणीसाठी ही खूपच आनंदाची गोष्ट असते. आकाश तिथे रागिणीबरोबर असतो, अभि मात्र खाली बसलेला असतो. आकाश रागिणीच्या सोबत स्टेजवर असतो, कारण आकाश हा महाजन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा मालक आहे आणि रागिणी त्याच कंपनीमध्ये, ती पण त्याच पदावरती आहे. म्हणजे हा जो सोहळा आहे तो खूपच आनंदात पार पडत असतो. पण रागिणीला माहिती नसतं की तिच्या बुडाला आग लावायला इकडे भूमी सज्ज झालेली आहे, कारण थोड्याच वेळात भूमी तिथे येणार असते आणि भूमी येऊन रागिणीची वाट लावणार असते. या गोष्टीची रागिणीला जराशीही जाणीव नसते आणि रागिणी मात्र तिथे पाहतच राहते. तर सगळेजण खूप आनंदात असतात. छान असा सोहळा सुरू आहे. रागिणीला सन्मान चिन्ह दिलं जातं, रागिणीचं कौतुक केलं जातं, रागिणीबद्दल सांगितलं जातं की खरंच रागिणी पटवर्धन यांनी आजपर्यंत जे केलेलं आहे ते खूपच जबरदस्त आहे हे सगळं तिथं बोललं जात असतं. रागिणीचा हा जो कौतुक सोहळा आहे तो होत असतो आणि अचानक लाईट्स ऑफ होतात. लाईट्स ऑफ झालेले असतात आणि भूमीचा आवाज तिथे येतो. सगळ्यांना धक्का बसतो की हे काय झालं सगळं अचानक, म्हणजे अशा लाईट्स का ऑफ झालेल्या आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि त्याचवेळी भूमी तिथं पोहोचलेली असते आणि भूमी तिथे पोहोचलेली असते, ती या गोष्टीसाठी पोहोचलेली असते की रागिणीची वाट लावायची असते. आणि मग भूमी टाळ्या वाजवत असते, टाळ्यांचा नुसता कडकडाट चालू असतो. भूमी टाळ्या वाजवत जणू काय रागिणीचा आता वाजत गाजत मिरवणूकच काढायला भूमी तिथं पोहोचलेली आहे असं सगळ्यांना वाटत असतं. आणि भूमी म्हणत असते की आत्ता रागिणी पटवर्धन यांना जो पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार लाखमोलाचा आहे. त्यांचं कर्तृत्व तुम्ही आत्ता त्यांना जे मानचिन्ह दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही पाहिलेलंच होतं, पण त्याहीपेक्षा मोठं त्यांचं कर्तृत्व आहे ते मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. आणि तेही त्यांच्याच तोंडाने, त्यांच्याच जुबानमधून त्यांना त्यांच्या स्वतःची कर्तृत्व काय आहे, कारण त्यांचं जे स्वतःचं जे आहे कर्तृत्व ते त्यांच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. आणि अगदी फिल्मी डायलॉग मारत भूमीने हे सगळं सुरू केलेलं असतं. आणि भूमीला त्यावेळेस आठवतं जेव्हा रिक्षा गेलेली असते आणि तो पेनड्राईव्ह डिस्ट्रॉय झालेला असतो. आता आपल्यालाही प्रश्न पडला असेल की पेनड्राईव्ह तर डिस्ट्रॉय झालेला होता, मग भूमी हे सगळं काय बोलत आहे. पण तो पेनड्राईव्ह डिस्ट्रॉय झालेला असतो तेव्हा भूमी म्हणत असते की अरे पारितोष नको टेन्शन घेऊ. पारितोषला खूप टेन्शन आलेलं असतं. पारितोष म्हणत असतो की हे असं झालेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते काळजी करायची गरज नाही आहे, मी ऑलरेडी एका ठिकाणी सेव्ह करून ठेवलेलं आहे. तेव्हा पारितोष म्हणतो अगं तू सेव्ह केलेलं होतं तर मग एवढी पळापळ का केली आपण. तेव्हा भूमी म्हणते अरे ते रागिणी पटवर्धनचा माणूस होता हे मला कळलेलं होतं. आणि मग रागिणी पटवर्धनच्या माणसाला वाटलं पाहिजे ना की ते डिस्ट्रॉय झालं आहे आणि आपल्या हातात काहीच नाही आहे, म्हणजे तिला गाफील ठेवण्यासाठी मी हे सगळं केलेलं आहे हे भूमी बोलून दाखवत असते. तेव्हा मात्र खूप मोठा धक्का असतो आणि मग पारितोष म्हणू लागतो अगं एवढं सगळं होतं तर मग का असं केलंस. तेव्हा तो म्हणतो की खरंच तुला ना मानलंच पाहिजे असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की काहीही झालं तरीही भूमी तू खरंच ग्रेट आहेस. आणि कारण भूमीने ऑलरेडी ते जे फुटेज आहे ते स्वतःच्या मोबाईलमध्ये पण ते जे ठेवलेलं असतं आणि अजून एका ठिकाणी ते सेव्ह करून ठेवल्यामुळं आज रागिणीचा बँड वाजवायला भूमीला कोणतीही अडचण आलेली नसते. आणि सगळ्यांच्या समोर ती व्हॉइस नोट चालू होते, सगळेजण ती व्हॉइस नोट तिथे पाहत असतात. तेव्हा रागिणी इकडं आकाशला म्हणत असते ते भूमीचं काय चाललंय ते बघ जरा बरं, कारण ते अति होतं असं रागिणी सांगत असते. आणि त्यावेळेस आकाश इकडे भूमीला म्हणत असतो, भूमी म्हणते अरे आकाश थांब जरा,
सारे रागिनी मॅडम, रागिनी आत्यांचं कर्तृत्व आहे, तुझ्या आईचं कर्तृत्व सगळ्यांना कळलं पाहिजे ना, आणि तिच्याच तोंडून ऐकायला मिळणार आहे असं म्हटल्यावर भूमीने ती व्हॉईस नोट तिथे सुरू केलेली असते. आणि जेव्हा त्या व्हॉईस नोटमध्ये कळतं की मला ही प्रॉपर्टी मिळवायची आहे, त्यासाठी मी आकाशचाही जीव घेऊ शकते, कारण मी माझ्या भावाला वहिनीला मारायला कमी केलेलं नाही, त्या आकाशला 7 वर्ष मी त्या त्रासात ठेवलेलं आहे, तर माझ्यासाठी ही भूमी काय चीज आहे. हे सगळ्यांना ऐकायला येतं तेव्हा रागिनी पुन्हा कांगावा करू लागते, कारण आपल्याला सगळ्यांनाच असं माहिती आहे की आता रागिनी म्हणणार की तो व्हॉईस नोट आहे आणि AI वापरून कोणाचाही आवाज कोणत्याही पद्धतीमध्ये बदलता येतो. पण तेवढ्यावर भूमी थांबत नाही. रागिनी म्हणू लागते की कशावरून हे खरं आहे, हे खरंच नाही आहे, याला पुरावा काय आहे, कारण रागिनीच्या म्हणण्यानुसार तर सगळे पुरावे नष्ट झालेले आहेत. अगदी तांडेलला मारलेला आहे, व्यंकटला मारलेला आहे, त्याचबरोबर तो जो ऑफिसमधला होता त्याला मारलेला आहे, सगळ्यांचे मर्डर करून झालेले असतात, सगळे पुरावे संपलेले असतात. आता काय राहिलेलं असतं, फक्त म्हणजे तिला असं वाटत असतं की आता संपलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं घडत असतं आणि तेव्हा तिथे रागिनीला भूमी म्हणते की आहेत पुरावे, थांबा. पहिल्यांदा तिथे एंट्री होते ती म्हणजे मेकॅनिकची, कारण रागिनीनं अभिला सांगितलेलं असतं की त्या मेकॅनिकला पकडून त्याला मारून टाक, आजच्याच त्याचा खेळ संपव. तेव्हा इकडे व्यंकटला तिथे आणलं जातं आणि व्यंकटला तर गोळी लागलेली असते, व्यंकट मेलेला असतो. मग व्यंकट कसा समोर आला हा प्रश्न पडलेला असतो, पण व्यंकटच्या हाताला गोळी लागलेली असते. आणि हे सगळं गायकवाड साहेब आणि भूमी प्लॅनिंग असतं. व्यंकट मेला आहे हे जाहीर करायचं आणि त्यानंतर आपल्याला जे हवं ते करायचं आहे. आणि मग हे सगळं फुल प्रूफ प्लॅनिंग केलेलं असतं. आणि इकडे आता तो जो दुसरा डुप्लिकेट मेकॅनिक होता त्याच्या सांगण्यावरून ह्या मेकॅनिकला ताब्यात घेतलेलं असतं, कारण तोही रागिनीचा माणूस असतो. आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात. रागिनी शॉक होते, कारण तो मेकॅनिक सांगतो की 7 वर्षापूर्वी ह्या मॅडम मला भेटलेल्या होत्या आणि त्यांनी माझ्याकडून एका गाडीचे ब्रेक फेल करून घेतलेले होते. हे ऐकल्यानंतर रागिनीच्या पायाखालची जमीन सरकते, कारण तिला विश्वासच नव्हता की असं काहीतरी होऊ शकेल. आणि इकडे व्यंकट सांगतो की त्या दिवशी या मॅडमना जंगलामध्ये किडनॅप करून बांधून ठेवायलाही मला सुपारी दिलेली होती. आणि हे ऐकता क्षणी आता आणखी काय पुरावे हवे असतात असं भूमी विचारते. आणि मग आजीला खूप राग येतो. आजी रागिनीचं थोबाड फोडायला सुरुवात करते. अथर्व, मानसी सर्वजण तिथं असतात. अभि आणि पौर्णिमाची मात्र वाट लागलेली असते, कारण रागिनी आता जेलमध्ये जाणार आणि आपण अडकले जाणार अशी भीती त्यांना वाटू लागलेली असते. इथे एवढ्या मोठ्या गोष्टी घडत असतात, परंतु आता खूपच मोठी गोष्ट आहे ती म्हणजे रागिनीची धुलाई करायला आजी सुरुवात करते आणि म्हणते की गायकवाड साहेब घेऊन जा हिला. आणि गायकवाड साहेबांना ती सांगते की हिला घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर इकडे रागिनी मात्र रडत असते, हातापाया पडत असते, मी काही केलेलं नाही. पण आता कोणत्याच गोष्टीला ऑप्शन नसतो, कारण इतके सगळे पुरावे असतात आणि या सगळ्या लोकांना तर आता इथे ती खोटं पाडू शकत नसते. आणि मग पोलीस रागिनीला खेचत ओढत घेऊन चाललेले आहेत, फरफटत नेत आहेत. शेवटी सत्याचा विजय झालेला आहे आणि रागिनीची अवस्था ही आता कुत्र्यासारखी झालेली आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय दिला जाईल. तुमच्या कमेंट माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत, कारण हा जो भाग आहे खरंच लाखात एक आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.